हॅलो फ्रेंड्स, स्टिच स्टोरीज बाय दिशामध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण पॅडेड ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. ज्याचा आपण पीटर पॅन कॉलर नेक बनवलं होतं त्यालाच आज आपण कप्स लावणार आहोत. तर आता मी इथे कटिंग करून घेतलेली ऑलरेडी. जो आपला बॅक नेक असतो त्याच्यापेक्षा अर्धा इंच खाली आपण वाढवून घेतो आणि आता मी इथे नेक वगैरे करून घेते. पाच इंचाचं नेक घेतलाय कारण इथे आपल्याला पीटर पॅन कॉलर करायची होती, त्याच्यामुळे मी 5 इंच ठेवलेलं आहे इथे. आणि 4.25 इंचाचा हे विड्थ आहे आणि इथे 3.5 इंचाचा प्रिन्सेस कटसाठी केलेलं आहे. आणि ही जी हाफ इंच मी लाईन मारते ती आपली हुक लूक पट्टीसाठीचा एक्स्ट्रा कपडा आहे, मार्जिन ठेवलेला आहे. इथे आपल्याला 5 इंच घ्यायचं आहे, एक लाईन मारून घेतले आणि इथून 1.5 इंच आता इथे क्रॉस लाईन मारून घेऊयात. आणि इथे आपला आर्महोलच्या इथे पहिले शेप देणार आहोत आपण फ्रंट नेकसाठी. आणि तिथे सुद्धा अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे जो मार्जिन असतो तिकडे चेस्टसाठीचा. आणि इथे आता प्रिन्सेस कटसाठी मी शेप देऊन घेते. हे असं थोडासा कर्व करून शेप द्यायचे. हे असं शेप देऊन घेतलेलं आहे मी. आता इथे नेकला सुद्धा आपण कर्व नेक करून घेऊयात, शेप देऊयात. इथे मी ऑलरेडी हे करून घेतलेलं आहे, शोल्डर डाऊन करून घेतलेलं होतं. आणि इथे सुद्धा आता अर्धा इंचाचा आपण एक्स्ट्रा अर्धा इंच घेतो, तर तेच इकडे एक्स्ट्रा वाढलेलं असतं, तर आपण इथे क्रॉस करून घेणार आहोत, ज्याच्यामुळे आपल्याला बॅक आणि फ्रंट सेम येईल. आता हे कट करून घेते मी. आणि ज्यावेळेस आपण पॅडेड ब्लाऊज बनवतो तर आपल्याला डबल हे करायचं असतं. म्हणजे आता 4 मी हे घेणार आहे. जसं आता हा प्रिन्सेस कट करून घेतलेला आहे अस्तर, अजून डबल घेणार आहे मी, कारण आपल्याला डबल अस्तर लागतं. एक अस्तर आपण मेन फॅब्रिकला जॉईंट करतो आणि एक अस्तरचा आपण त्याच्यावरती पॅड लावून घेतो. तर आधी पहिले मी मेन फॅब्रिकवरती हे जॉईंट करून घेते अस्तर. एक्स्ट्रा फॅब्रिक आपण कट करून घेणार आहोत. तसंच दुसरा पण पार्ट जॉईंट करून घेतलेला आहे. आता याला सुद्धा मी हे करून घेते, जॉईंट करून घेते. एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेणार आहोत. आता हे सगळं जॉईंट करून आपण जॉईंट करून घेणार आहोत.
डबल स्टिच करून घेते मी. हे आता आपलं प्रिन्सेस कटचं शेप देऊन झालेलं आहे. कट करून दोन्ही पण पार्ट करून घेतलेले आहेत मी. आता कप्स कसे लावायचे ते बघूयात. तर मी हे एक्स्ट्रा कपडा एक फॅब्रिक कट करून घेतलाच होता. आधी पहिले जॉईंट करून घेणार आहोत. जसं आपण तो जॉईंट केलेला आहे मेन फॅब्रिकवाला, तसंच हे सुद्धा जॉईंट करून घ्यायचं आहे. हे असं जॉईंट करून घेतलेलं आहे. आता आपण दुसराही पार्ट जॉईंट करून घेणार आहोत. आता आपण कप्स लावणार आहोत. तर हे मी 38 साईजचा आपला चेस्ट आहे, तर 38 साईजचाच कप्स घेतलेले आहे आणि असं 4 फोल्ड करून घेतलेलं आहे आणि मार्क करून घेतला आहे सेंटर पॉईंट आणि तिथून एक लाईन मारून घेतलेली आहे, स्ट्रेट लाईन. हे असे 4 फोल्ड करून घ्यायचे आणि सेंटर मार्क करून घ्यायचं आणि एक लाईन मारून घ्यायची. आता मी हे असं उलटं करून घेतलेलं आहे आणि इथून आपण मार्क करून घेऊयात 2.5 इंचावरती. हे साईज वाईज चेंज होऊ शकतं. आता हिची साईज 38 आहे, त्याच्यामुळे ती हेवी साईज होते, त्याच्यामुळे मी 2.5 घेतलेलं आहे. नाहीतर तुम्ही 2.25 2 एवढंही घेऊ शकता. आता इथे सेंटरला मी पिन लावून घेतलेलं आहे प्रॉपर आणि जिथे स्टिचिंग आहे प्रिन्सेस कटची तिथेच मी बरोबर स्टिच करून घेणार आहे. आता लॉक करून घ्या शिलाई फर्स्ट. खूप सोपी पद्धत आहे आणि याच्यानी कप्स हलतही नाही. अशी एक स्ट्रेट लाईन मारल्यावरती खूप सुंदर असं फिनिश येतं याच्यावरती. तसंच मी आता दुसरा सुद्धा करून घेतलेला आहे, कप्स लावून घेतलेला आहे. आता आपला जो मेन फॅब्रिक आहे तो अटॅच करून घेणार आहोत ह्याला. इथे मी स्टिचिंग करते. अशा नवीन नवीन व्हिडिओजसाठी मला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुम्हाला नवीन कुठले व्हिडिओज पाहिजेत, कुठली डिझाईन बघायची आहे तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन. हे असं कप्स आपला बनवून रेडी झालेला आहे. आपला पार्ट रेडी झालेला आहे आणि याच्यावरती हुक आणि लूपची पट्टी बनवून हे ब्लाऊज रेडी होतं आहे. आणि हे असा लूक दिसणार आहे. खूप फिनिशिंग सोबत येतं कप्स लावल्यामुळे, छान. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि नक्की मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.